तर RBI असिस्टंटची नोटिफिकेशन आलेली आहे। त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तुमचे पर्सेंटेज मार्क किती असायला पाहिजे, कोणत्या कॅटेगरीमध्ये किती वॅकन्सी आहे, कट ऑफ किती जातो आहे, याची सेपरेट व्हिडिओ मी बनवलेली आहे। बघितली नसेल तर तुम्ही ती नक्की बघा। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट आता एक्झाम येईपर्यंत काय तुमचा प्लॅन असायला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ते डिस्कस करणार आहे। तर आता RBI असिस्टंटची मी काल एक मॉक दिली, ती मॉक मी तुम्हाला इथे स्क्रीनवर शेअर करते। माझे मार्क कसे काय आले, पर्सेंटाईल काय आले। त्यामध्ये असं झालं की इंग्लिशचे पण मी जवळपास सगळे अटेम्प्ट केले, ते थोडीफार निगेटिव्ह मार्किंग झाली। क्वांटमध्ये माझी स्पीड कमी पडते आहे सध्या, ॲरिथमॅटिकचे मी थोडेफारच क्वेश्चन करू शकले, तर मग क्वांटमध्ये स्पीड मला वाढवायची आहे। आणि रिझनिंगमध्ये मी जवळपास सगळे अटेम्प्ट केले होते, पण एखादे 2 क्वेश्चन चुकले, मग निगेटिव्ह मार्किंग तिथं पण झाली आहे। आणि पझलमध्ये जे काही सेंटेन्स होते किंवा ज्या कंडिशन दिलेल्या होत्या त्या घाईघाईमध्ये माझ्याकडून नीट रीड करण्यात नाही गेल्या, त्यामुळे तिथं मिस्टेक झाली। तर त्यानंतर आपण बघू की तुम्ही जर बिगिनर असाल आणि रिपीटर असाल, तुम्ही जे स्टुडंट आहेत त्यांनी एक्झाम येईपर्यंत कसा स्टडी प्लॅन फॉलो करायचा आहे। तर आता जवळपास 40 दिवस आहे पूर्ण मार्चचा, आणि 10 दिवसच धरू आपण, जास्ती दिवस पण नाही आहे, कारण कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यात आणि त्या एक्झामच्या फॉर्ममध्ये येण्यातच निघून जातील, तर मग 40 दिवस आहेत। तर जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही सिलेबस कवर करत आलेले असताल, मग तुम्ही आता जास्तीत जास्त प्रॅक्टिस, सेल्फ प्रॅक्टिस किंवा तुम्ही जे टीचरला फॉलो करताय त्यांचे मिक्स जे व्हिडिओज आहेत ते तिथून मिक्स क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आणि मॉक द्यायचे आहेत। आणि जे रिपीटर्स आहेत त्यांनी पण रिव्हिजन जास्तीत जास्त करायची आहे। त्यांनी मॉक भले रोज नाही दिले तरी चालेल, वीकमधून 2दा द्यायची, पण त्यांची चूक काय होती आहे ते त्यांनी व्यवस्थित बघायचे, कारण आपण आपल्या चुका सुधारलेल्या नसतील त्यामुळंच आपल्याला परत परत एक्झाम द्यावी लागते किंवा त्यामुळेच आपलं सिलेक्शन झालेलं नाही आहे। तर मग तुमची चूक कुठं होती ते व्यवस्थित बघा। ह्या एक्झामचा कट ऑफ 90+ जातो, 95+ जातो। तर महाराष्ट्रामध्ये तर ह्यावेळी खूप कॉम्पिटिशन होऊ शकते। मुंबईच्या जवळपास तिथेच सगळ्यात जास्त वॅकन्सी आहेत ओव्हरऑल वॅकन्सीमधून। तर मग पण एवढं आहे की लेवल पण तेवढी हार्ड नसती, लेवल एकदम इझी असती। SBI IBPS क्लर्कच्या एकदम खाली असती आणि RRB क्लर्कच्या इक्वल लेवल येते, पण त्यासाठी रोज प्रॅक्टिस लागणारी मी टेस्ट दिली, त्याच्यावरून तर मी सांगते। सब्जेक्ट वाईज बघूया की कोणत्या सब्जेक्टमध्ये कसं प्रिपेअर करायचं। पहिले आलं इंग्लिशसाठी तुमची रीडिंगची जी रोज तुम्हाला जी हॅबिट आहे ती असणं महत्त्वाचं आहे। तुम्ही रोज ज्या शिक्षकांचं तुम्हाला समजतं आहे त्या शिक्षकांना फॉलो करून रोजचं एडिटोरियल बघायचं आहे, रोज रीडिंगची तुमची हॅबिट डेव्हलप करायची आहे। तर समजा काही ठिकाणी सांगतात की तुम्ही नॉवेल रीड करा, स्टोरी बुक रीड करा, कारण RBI असिस्टंटमध्ये रीडिंग म्हणजे स्टोरी बेस्ड जास्ती पॅसेज येतात, पण खरं तर मला असं वाटतं की आपल्याला जे इंटरेस्टिंग वाटते ते वाचण्यापेक्षा एक्झामच्या लेवलसाठी असं प्रिपेअर करायचं की अवघड पॅसेज येऊ, सोपा येऊ, तुम्हाला सगळेच सोपे जातील किंवा सगळे क्वेश्चन सोडवता येतील। तर मग जे एडिटोरियलमध्ये पॅसेज येतात ते तुम्ही तेच करा। तिथं पण काही वेळेस फायनान्स बेस्ड पॅसेज किंवा स्टोरी बेस येतात, कायमच हार्ड लेवलचे नाही आहेत। आणि तुम्ही जर बुक वाचण्याकडं शिफ्ट झाले तर काय होईल, मग तुम्ही तेच सिम्पल पॅसेज वाचत जाताल आणि मग तीच हॅबिट तुम्हाला लागेल, तर मग हे चुकीचं होईल। त्यापेक्षा एडिटोरियल कोणत्या पण टीचरचं तुम्हाला समजतं आहे त्या टीचरचं रोज बघायला सुरुवात करा, आणि वोकॅब पण तुमची तिथून बिल्डअप होईल आणि रीडिंग पण तिथून होईल। आणि त्यानंतर ग्रामर, तर जर तुम्हाला कोणाचं समजत नाही आहे तर तुम्ही पेड कोर्स घेऊ शकता। आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेलंच असेल किंवा तुम्ही स्वतःला टेस्ट करा की तुम्हाला पेड कोर्स घ्यायची गरज आहे की तुम्ही व्हिडिओ बघून यूट्यूबवरून कवर करू शकता। आणि त्यानंतर हे सगळे ग्रामरचे टॉपिक एक कन्सेप्ट क्लिअर करत जायचे, त्याचे व्यवस्थित नोट्स केलेले असतील तर ते रिवाईज करत जायचे, आणि ते ईच टॉपिकची सेक्शनल टेस्ट द्यायची, क्विज द्यायची। कारण RBI असिस्टंटमध्ये मेन रोल हा स्पीडचाच येतो, ॲक्युरसी आणि स्पीडमध्ये स्पीडचा जास्त रोल येतो, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस खूप लागणार। मेसेज वगैरे सगळं करत जायचं आहे, मॉक देत जायची आहे। इंग्लिशला काही फारसं असं होत नाही की टाईम कमी पडतो, 18 ते 17 मिनिटमध्येच इंग्लिशचं पूर्ण सेक्शन कंप्लीट होतो, त्यामुळे इंग्लिशला काही फारसा वेळ लागत नाही। आणि पहिले तुम्ही मिसलेनियस क्लोज टेस्ट वगैरे छोटे टॉपिक करत जा, आणि नंतर पॅराजंबल घेऊ शकता, किंवा पॅराजंबल जर खूपच डिफिकल्ट वाटलं तर अगोदर RC करा, नंतर पॅराजंबल बघू शकता। कारण काय होतं की RCमध्ये असं होईल की एखादे 2 क्वेश्चन तुमचे चुकू पण शकतात किंवा तुम्हाला नाही समजणार ॲन्सर काय येतं आहे, पण क्लोज टेस्ट, एरर डिटेक्शन, वर्ड स्वॅप, सेंटेन्स रिअरेंजमेंट, हे असे ठराविक काही जे टॉपिक येत नाही यामध्ये आउट ऑफ मार्क आपण मिळवू शकतो।
तर मग ते तुम्ही स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न. क्वांट म्हणजे तुम्ही कसं प्रिपेअर करायचे, तर तुम्ही सगळे सिलेबस वगैरे कवर केलेला असेल किंवा जरी नसेल कवर केलं तर आता मग तुमच्याकडे एकच काय म्हणू शकतो आपण, एकच ऑप्शन शिल्लक आहे की तुम्ही वन शॉट बघून तुमचं सिलेबस पटपट कंप्लीट करून घ्या. आणि जर मग खूपच बिगिनर असाल किंवा समजत नाही, जास्त दिवस लागतात आहे, तर तुम्ही नेक्स्ट एक्झाम पण टार्गेट करू शकता. तर क्वांटसाठी आता काय करायचे, जर तुम्हाला कोणता पेड कोर्स घ्यायचा असेल तर 600-700मध्ये द कॉन्स्टंट गाईड, तिथं त्या ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही मॅथचा पेड कोर्स घेऊ शकता. 600-700मध्ये मिळतो आहे. तिथून तुमची RBI असिस्टंटची क्वांट सगळी प्रिपेअर होऊन जाईल. आणि जर तुम्ही यूट्यूबवरून करत असाल तर रिझनिंग आणि क्वांट ह्या दोन्ही सब्जेक्टला मिळून 3-3 तास तर द्यायचेच आहेत. ते लागणारच आहे, कारण प्रॅक्टिस, मॉक आणि बाकीचे सगळे रिव्हिजन करण्यात आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागणार आहे. तर मग सगळ्यात मेन रोल जो तो आता तुम्हाला माहितीच आहे, सिम्प्लिफिकेशन, परत क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे म्हणजे स्पीड मॅथ सगळं, त्यानंतर DI आणि ॲरिथमॅटिक. तर स्पीड मॅथ आणि DI याच्यामध्ये खूप जास्त स्पीड लागणार आहे, तेव्हाच तुम्ही ॲरिथमॅटिकपर्यंत पोहोचू शकणार आहे. तर माझं पण पर्सनली माझ्या अनुभवावरून मी सांगते, होतं काय, आपल्याला असं वाटतं की ॲरिथमॅटिक आपल्याला जमत नाही आहे, त्यामुळं आपण ते स्किप करतो एक पण किंवा आपण सोडवत नाही. तर विषय तसं होत नाही. काय होतं की स्पीड मॅथ आणि DI करण्यात इतका वेळ निघून जातो, ॲरिथमॅटिकला खूप कमी वेळ शिल्लक राहतो. त्यावर जो प्रेशर येतो ना, त्या प्रेशरमध्ये आपण ते क्वेश्चन नीट वाचत नाही, मग ॲरिथमॅटिक पण सॉल्व होत नाही. त्यापेक्षा स्पीड मॅथ आणि DIमध्ये खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि मग तेव्हा कुठं आपल्याला ॲरिथमॅटिक करायला 8 ते 10 मिनिट शिल्लक राहतं. कट ऑफ 90-95+ जातं आहे, नॉट ॲन ऑप्शन. प्रत्येक जी क्वांटचे चॅप्टर आहेत ते आपल्याला करावंच लागणार आहे. मेन्सुरेशन, प्रोबॅबिलिटी, बरेचसे स्टुडंट हे सोडून देतात, पण स्किप करता येणार नाही कोणता चॅप्टर, कारण आउट ऑफ मार्क पाडायचेच आहेत. त्यामुळं सगळे चॅप्टर आणि सगळे कन्सेप्ट आपल्याला माहिती असले पाहिजे आणि जास्तीत जास्त ते रिव्हिजन करत जायचे आणि नंतर मग मॉक देत राहायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मॉकमध्ये काय चुकतं आहे, स्ट्रेंथ कोणती, विकनेस कोणती, ते बघून घ्यायचे. जर असं झालं की समजत नाही आहे तर 3-4 मॉकचा ॲव्हरेज स्कोअर काढून पण तुम्ही चेक करू शकता, किंवा आज एखादी मॉक देऊन बघितली तुम्ही, समजा आज दिली तर 2 दिवसांनी पण द्या, पण जे तुमच्याकडून चूक आत्ता होती ती परत होऊ देऊ नका. ते कन्सेप्ट बघून घ्या किंवा रिव्हिजन. मॅथचे रोज सेशन येतात यूट्यूबवर, बऱ्याच टीचर अपलोड करतात. वैदिक मॅथचे ट्रिक्स आहेत, रॅपिड मॅथचे रोज सेशन येतात, तर ते रोज बघत जायचे. त्यामुळे आपली रोज प्रॅक्टिस राहील क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि स्पीड मॅथ लवकरात लवकर सॉल्व करण्याची. आणि आशिष अरोरा सरांनी DIचे पण बरेचसे आत्ता वन शॉट घेऊन ठेवलेत, तर ते पण तुम्ही क्वेश्चनची प्रॅक्टिस करण्यामध्ये द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही सेल्फ बसून स्वतः प्रॅक्टिस करणार आहे तेव्हाच तुमची स्पीड इम्प्रूव्ह होईल. असं नाही की तुम्ही कोणती व्हिडिओ लेक्चर लावली आहे मग त्या सरांचं बघून करतायत, तर नाही. तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करायची आहे, 2 ते 3 तास भले जाऊ द्या, पण स्वतः तुम्ही ते कन्सेप्ट जेव्हा बिल्डअप करतात तेव्हाच मॉकमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही क्वेश्चन पण व्यवस्थित अटेंड. आणि क्वांट मिळून तुम्हाला 6 तास तर द्यायचेच आहे आणि तिन्ही सब्जेक्ट मिळून 6 ते 7 तास, 7 ते 8 तास असं करायचंच आहे. कारण रिझनिंग आणि क्वांट हे 2 असे सब्जेक्ट आहे, त्याला प्रॅक्टिस खूप लागती आणि ती रोज लागती कन्सिस्टन्सी ठेवून. तर मग रिझनिंगमध्ये पण सेम तसंच, सगळे टॉपिक तुम्ही कवर करून घेतल्यानंतर पझल वगैरेची प्रॅक्टिस रोज जास्तीत जास्त करत जायची आहे. फक्त एवढं आहे की असं होतं की क्वांटपेक्षा रिझनिंग स्टुडंटला सोपी वाटते आणि मला पण पर्सनली मी सांगते रिझनिंग सोपी वाटते. 20-25 स्कोअर माझा पण सहज जातो, 26च्या प्लस किंवा 26पर्यंत. तर मग पझल आणि सेटिंग अरेंजमेंट तुम्हाला एकदा जमायला लागलं की हळूहळू प्रॅक्टिसने त्याच्यामध्ये पण तुमची स्पीड येईल. त्यासाठी तुम्ही स्मार्ट किडा किंवा गाईडली कोणत्या पण प्लॅटफॉर्मवरची छोटी जी क्विज येते, 5 मिनिटची पझल किंवा सेटिंग अरेंजमेंटची एखादी क्विज येते, ती पण तुम्ही देऊ शकता. ती रोज रोज दिल्यानेच तुमची प्रॅक्टिस वाढणार आहे. व्हिडिओमध्ये बघून किंवा तसंच जर तुम्ही PDF म्हणून सॉल्व करत बसले तर तुमची प्रॅक्टिस आणि स्पीड वाढणार नाही आहे. तिथून तुम्ही प्रॅक्टिस करा. सिलॉजिझम, इनइक्वेलिटी, ब्लड रिलेशन हे रोज तुम्ही अटेम्प्ट करायचे. जिथून तुम्हाला वाटतं, जिथून तुम्हाला भेटते, फ्री कंटेंट खूप अवेलेबल आहे, आता मी काय सांगायची गरज नाही, तिथून तुम्ही मिक्स क्वेश्चन सोडवू शकते. फक्त एवढं करायचं की मॉक अटेम्प्ट करताना अगोदर थोडेफार मिसलेनियसचे क्वेश्चन करायचे. इनइक्वेलिटी, सिलॉजिझम याच्यातलं कोणतं तरी एक टॉपिक तुम्ही शेवटी ठेवायचं आहे. कारण का आता मी सांगते, काय होतं की जेव्हा तुम्ही सगळे मिसलेनियस करता आणि नंतर डायरेक्ट सगळ्या पझल ठेवता तर लोड येतो आणि असं वाटतं की खूप पझल राहिलं आहे, मग त्याच्यामध्ये टाईम जातो. आणि एखादी पझल असं होतं की सॉल्व होती पण क्वेश्चन जे अटेम्प्ट करायला जातो तोपर्यंत आपल्याला कळतं की टायमरच संपलेला आहे. त्यापेक्षा अगोदर मिसलेनियसचे काही क्वेश्चन करा, त्यानंतर अशी पझल घ्या की जी तुम्हाला लवकर जमती आहे. आता ते तुम्हाला प्रॅक्टिसने कळेल की कोणती लवकर जमती.
मला बॉक्स बेस जमती तर मी ती अगोदर घेते, मग ती घ्यायची. त्यानंतर अजून एखादी पझल असती, डे बेस असती किंवा मंथ बेस, ती अगोदर घ्यायची. त्यानंतर थोडेफार मिसलेनियसचे क्वेश्चन करायचे आणि ते केल्यानंतर लास्टला अशी पझल घ्यायची जी तुम्हाला थोडी जास्त अवघड वाटते. फ्लॅट बेस, फ्लोअर बेस्ड, कोणती पण तुम्ही घेऊ शकता, इयर बेस्ड, ती घ्यायची. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जे असेल ते ब्लड रिलेशन ठेवायचे. ब्लड रिलेशनला शेवटी वेळ द्यायचा आहे, कारण त्यामध्ये आपण स्टक होतो आणि मग पझल किंवा बाकीचे क्वेश्चन व्यवस्थित होत नाही. तर ब्लड रिलेशन हे तुम्ही लास्टला करू शकता. आणि डायरेक्शन अँड डिस्टन्सचा क्वेश्चन आला तर ते पण तुम्ही लास्टला ठेवू शकता, किंवा जर सोपं जात असेल तर पझलच्या अगोदर पण घेऊ शकता. तिथं तुम्ही बघायचे की 5 क्वेश्चन विचारले की 2-3च विचारले, त्या अकॉर्डिंग तुम्ही ठरवायचे. आणि अगोदर सगळे ओव्हरऑल सेक्शन ओपन झाल्यावर सगळे क्वेश्चन बघून घ्यायचे, मार्क फॉर रिव्ह्यू करायचे आणि मग सोडवायला सुरुवात करायची. तर हेच मग पझलची तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करू शकता. गाईडलीचे बंडल PDF येते, त्यावरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता मिक्स क्वेश्चनची. आणि सध्या पझलची मॅरेथॉन आहे, सिटिंग अरेंजमेंट, मिसलेनियस क्वेश्चन अंकुश लांबा सर यूट्यूबला घेतात, ते मी तिथून प्रॅक्टिस करते किंवा बघते, ते तुम्ही बघू. इंग्लिशचं पण असंच की तुम्ही RC नंतर करायला घ्यायचा, अगोदर सगळे टॉपिक करायचे. क्वांटचं पण तसंच, ॲरिथमॅटिक नंतर करायची. आणि स्किपिंग हा ऑप्शन नाही आहे, ॲरिथमॅटिक तुम्ही सोडून दिली तर तुमचा स्कोअर वाढणार नाही आहे. आणि रिझनिंगचं पण सेम तसंच, पझल, सिटिंग अरेंजमेंट, मिसलेनियस, अगोदर मिसलेनियस करायचे, नंतर पझल सोडवायची. आणि ही सगळी ऑर्डर आता तुम्ही करत राहणार. यानंतर तुमचे मार्क 60-70पर्यंत येत असतील तरी प्रॅक्टिसने तुमचे मार्क वाढतील, असं डोक्यात ठेवू नका की होणार नाही आहे. कारण इथपर्यंत आता तुम्ही आले 60-70पर्यंत, याचा अर्थ नक्कीच पुढं पण जाता येईल. त्यामुळं 80+, 90+ पण आपल्याला जाता येईल. आणि किती रिझल्ट कसा जाईल, कट ऑफ काय जाईल हा विचार करायचा नाही आहे. सध्या फक्त आपल्याला जेवढं चांगलं करता येतं तेवढं करायचं आहे. आणि 7 ते 8 तास तरी रोज द्यायचे जास्तीत जास्त प्रॅक्टिसला. की स्पीड आणि ॲक्युरसीमध्ये स्पीडवर फोकस करा. पण मी तर म्हणेन की स्पीड आणि ॲक्युरसी या दोन्ही गोष्टींवर फोकस करा. कारण तुम्ही फक्त स्पीड वाढवली आणि सगळे अटेम्प्ट करण्याच्या मागं लागली, सगळे क्वेश्चन 90, 80, 100 काय असतील ते. पण जर तुमची ॲक्युरसीच व्यवस्थित नाही तर निगेटिव्ह मार्किंग इतका मोठा रोल प्ले करते की तुमची मार्क डायरेक्ट 50-60पर्यंत पण येऊ शकते. मग त्यामुळे स्पीड आणि ॲक्युरसी दोन्ही सोबत घेऊन चालायचं आहे. स्पीड पण ठेवायची आहे आणि ॲक्युरसी पण ठेवायची आहे. नाही तर असं नाही की तुम्ही फक्त कोणते पण क्वेश्चन ॲन्सर करत जात आहे. तर मग दोन्ही गोष्टींवर फोकस करा जास्तीत जास्त. जर जनरल नॉलेज तुम्ही आत्ताच करत असाल की करंट अफेअर वगैरे कोणत्या टीचरची डेली, मंथली किंवा वीकली PDF मधून, तर तुम्ही ते आत्ता कंटिन्यू ठेवू शकता. कारण मेन्सची एक्झामला सफिशियंट वेळ असणार आहे. मार्च-एप्रिलमध्ये आपली प्रीची एक्झाम झाल्यावर खूप टाईम आहे आपल्याला मेन्सकडं. त्यामुळं आता जर तुम्ही करंट अफेअर चालू केले तरी हॅबिट तुमची चांगली लागेल, आणि नंतर जरी सुरू केले तरी पण चालेल. आणि करंट अफेअर्स तुम्ही आत्ता पण रीड करू शकता, रोज जे डेली व्हिडिओज येतात त्यामधून, किंवा मॅरेथॉन व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर त्याची पण क्विज देत राहायची, मॉक देत राहायची, सेक्शनल. आणि कॉम्प्युटर नॉलेज हा एक सब्जेक्ट मेन्समध्ये ॲड होतो. RBI असिस्टंटच्या प्रिलिम्स क्लिअर झाल्यानंतरच करायचं आहे. मेन्सला भरपूर वेळ असणार आहे तेव्हाच घ्यायचं आहे. कारण सध्या प्री क्लिअर करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं काम आहे. 80-90च्या प्लस कट ऑफ जातो आहे म्हणजे आपल्याला प्रीवर जास्ती फोकस करावं लागणार आहे. पण एवढं आहे की प्रीच्या नंतर लगेच मेन्सला पण तुम्ही सुरुवात करू शकता. आणि जर प्रीचा सगळा सिलेबस झालेला आहे, फक्त प्रॅक्टिस करताय, तर आत्तापासूनच तुम्ही मेन्सची मॅरेथॉन व्हिडिओज वगैरे बघू शकता. फक्त मेन्सच्या मॉक तुम्ही प्रीची एक्झाम झाल्यावर द्यायला चालू करा. आणि मग कॉम्प्युटरचा सब्जेक्ट पण प्रीची एक्झाम झाल्यानंतरच सुरुवात करा. तर मी पण तेव्हाच करणार आहे. तुम्ही आता प्रीचे मार्क आणि तुमची प्रॅक्टिस कशी वाढते, स्पीड कशी इम्प्रूव्ह होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. ही व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाय.